संदीप कदम, आपण आता ह्या प्लॉटवर उभा आहे। हा ॲडव्हान्टाचा मेगा स्वीटचा प्लॉट आहे की जो गोड ज्वारी या वर्गात येतो। खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्याला जाणवतं की दूध उत्पादन हळूहळू घटत चाललंय किंवा त्याला फॅट एसएनएफ दोन्ही पण चांगलं येत नाही। तर त्यासाठी ॲडव्हान्टा सीड्स शेतकऱ्याप्रती कटिबद्ध आहे। त्याच्यामुळे आपण काय केलंय, इथं 4 प्रकारचे वेगवेगळे चारे इथं आपण उपलब्ध करून टाकलेत। बाजरी वर्गीय आहे, ज्वारी वर्गीय आहे, अशी वेगवेगळे चारे आहेत। आता हा जो पाठीमागे दिसतोय हा मेगा स्वीटचा प्लॉट आहे ॲडव्हान्टाचा, की जो प्लॉट आजच्या घडीला 78 ते 80 दिवसाचा प्लॉट आहे। हा एका कापणीसाठीचा चारा आहे, पण शेतकरी याची 2 सुद्धा कापणी घेऊ शकतात। जे मेगा स्वीट आहे याचं खास करून खरं वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये गोडवा हा 16% आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता जे प्रोटीन आहे, ह्या प्रोटीनचं प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये 9 ते 10% येतं। ओला चारा आणि मुरघास दोन्ही प्रकारात हे वापरता येतं, दोन्हीमध्ये येतं ते। फक्त या शेतकऱ्यात एक काळजी घ्यायला लागते, ज्वारी असल्यामुळे पोटऱ्यात आल्यानंतरच ते कट करायचे, हे एवढी काळजी इथं घ्यायची आहे। याच्यामध्ये गोडी पण आपण दाखवू शकतो। हे जे बघताय आत ना, जे मेगा स्वीटचं आहे हे 100% भरीव आहे, असं नाही की हे पोकळ आहे, हे 100% भरीव आहे। त्याचबरोबर तुम्ही टेस्टसाठी याची गोडी पण इथं तुम्ही टेस्ट करू शकता। तुम्ही टेस्ट करून बघू शकता। ज्वारी आहे, आपण घरी पण आधी ज्वारी खात होतो, तुम्हाला याचा मऊपणा आहे की नाही लक्षात येईल। त्याला गोडी आहे म्हणून त्याचं नाव खास करून मेगा स्वीट ठेवलं आपण। साधारण किती दिवसात कापायला लावल्यापासून पहिली कापणी 65 दिवसामध्ये, त्याच्या पुढची कापणी 50 दिवसामध्ये। 1 किलोचं पॅकेट 9 गुंठ्यापर्यंत पुरतं, म्हणजे सरासरी एका एकरला 5 किलो बियाणं लागतं। तिन्ही पद्धतीत चालेल, विस्कटायला, पेरणं आणि टोकणं तिन्ही प्रकारात चालेल। विस्कळलं तर पण ते डबल कापणी ज्याला कांदा विस्कटायची सवय आहे त्यानं विस्कटायचा प्रयोग करावा। एकरी ज्यावेळी तुम्ही सिंगल कट घेणार आहे त्यावेळी 22 ते 25 टन, 2 काप घेतलं तर तुम्हाला ते डायरेक्टली 38-40 टनापर्यंत जातं। मुरघासाला घ्यायचं असेल तर एकच कापणी घ्यायची, त्यावेळी ज्वारी हुरड्यात येईल त्यावेळी 1 काप घ्या, तुम्हाला 30-32 टनापर्यंत ॲव्हरेज देतं। म्हणजे 90 दिवसात तुम्हाला ते 30 टन ॲव्हरेज देतं आणि मका 90 दिवसामध्ये 18 ते 20 टन ॲव्हरेज देतो। हा खरा मका आणि कडवळ याच्यातला खास करून फरक आहे। आता ही जी हाईट दाखवली ह्याची हाईट 12 ते 14 फूट पण इथं आहे। याचा लागवडीचा हंगाम 15 जानेवारी नंतर चालू होतो, ऑक्टोबर पर्यंत तुम्ही लावू शकता। याची सरासरीची हाईट जी आहे 14-16 फूट सुद्धा होते। जे आपण मागे पोस्टर दाखवले ते शेतकऱ्याच्या प्लॉट मधलं जे पोस्टर आहे ते फक्त आता ऐन थंडीमध्ये आपण दाखवायसाठी शेतकऱ्याला लावलं होतं। नमस्कार, मुरघासाला चालू शकतो।